कोल्हापुरातील बिरदेव डोने हे IPS ऑफिसर बनले. प्रत्येक मीडियाने त्यांच्या स्ट्रगलची एकच बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची दुसरी बाजू नाही कोणीही दाखवली. ते मूळचेच किती हुशार होते. त्यांना 10वीला 96% मार्क्स मिळाले होते. त्यांनी UPSCची तयारी ही दिल्लीमध्ये राहून केलेली होती. त्यांनी इंजिनिअरिंग हे महाराष्ट्रातील टॉपच्या कॉलेजमधून केलेलं होतं. त्यांना ताणतणाव किंवा बर्डन असे काहीही नव्हतं. त्यांना फॅमिलीकडून किंवा मित्रांकडून फायनान्शियल सपोर्ट किती होता हे सगळं कोणत्याही मीडियाने आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न नाही केला. कारण कोणालाही कोणाच्याही भवितव्याचं नाही पडलेलं. प्रत्येकाला पैसा, व्ह्यूज आणि आपला कंटेंट किती व्हायरल होतो याच्याशी फरक पडतोय. पण हे सगळं बघून तरी प्रत्येकानं आपापली कुवत ओळखावी आणि प्रत्येकानं एका ठराविक कालावधीनंतर आपला मार्ग बदलावा किंवा प्लॅन बी तरी तयार ठेवावा. एका लिमिट नंतर आपल्याला एक वयोमर्यादा येते आणि जेव्हा वय जास्त होतं तेव्हा हातामध्ये फक्त एकच उरतं, ते म्हणजे डिप्रेशन आणि पश्चाताप. कारण IPS किंवा DYSP सारख्या जागाच किती निघतात हो. या सगळ्या पोस्ट निघणाऱ्यांचा टक्का हा 0.1% मध्ये येतो. त्यामुळे प्रत्येकानं आपापली कुवत ओळखून आपल्या कुवतीप्रमाणे एका काळानंतर ठोस निर्णय घ्यावा.